बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी दीड 2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहे, कॉलेजमध्ये कोणी चालले, ज्येष्ठ नागरिक ते वॉकला चालले, कोण डॉक्टरकडे चाललाय, कोणी क्लासेसला चाललंय, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय. त्याला दीड 2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आहे, ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, हे किती योग्य आहे याचे आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक त्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे.